NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहादा शहरात प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा, प्रशासकीय इमारतींवर अभिमानाने फडकला तिरंगा। आयडियल इंग्लिश शाळेत ध्वजवंदन व निरोप समारंभ रंगला। विकास हायस्कूलमध्ये राष्ट्रप्रेमाचा उत्सव उत्साहात। सर सय्यद संकुलात तिरंग्याखाली देशभक्तीचे सूर। जॅस्मिन इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात। वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलात जय जवान जय किसानाचा संदेश। अल फिरदौस पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात। नगरपालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। आता सविस्तर बातम्या। शहादा शहरात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडले। सकाळी 9:15 तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। या ऐतिहासिक क्षणी सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कांवरिया यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला आणि उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमानाची भावना जागृत झाली। कार्यक्रमास नवनियुक्त तहसीलदार संभाजी पाटील, शहादा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणतंत्र संविधान की शक्ति का हर्ष है आज, बड़ा ही प्यारा दिन है आज कि अखंड भारत गंगा यमुना। श्रीमान यहाँ पर राष्ट्रध्वज समाप्त हुआ, आगे के लिए आगे। परेड बगल शस्त्र, परेड विसर्जन। याच दिवशी शहादा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। परेड बगल शस्त्र, परेड स्वस्तात, परेड राष्ट्रीय ध्वज पर सलामी देंगे। राष्ट्रीय ध्वज सलामी शस्त्र। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। महाराष्ट्र की कोण या टायगर तुम्ही आहोत राष्ट्रीय सुलभ जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा। तर नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। भारत भारत मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उज्जल जलधि तरंगा। में जागे तव शुभ आशीष मागे। विविध प्रशासकीय इमारतींमध्ये संयुक्त प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नागरिकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। सर्वत्र देशभक्तीचे वातावरण, तिरंग्याची शान आणि उत्साहाने फुललेले चेहरे पाहून शहादा शहरात राष्ट्रप्रेमाचा नवा उत्साह संचारलेला दिसून आला। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। शहादा येथील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन व निरोप समारंभ उत्साहात पार पडला। डॉक्टर नियाज अहमद अन्सारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले।
यानंतर वार्षिक क्रीडा स्पर्धांतील विजयी विद्यार्थ्यांना मेडल, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात शाळेतर्फे त्यांना सप्रेम भेटवस्तू देण्यात आल्या व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट शिक्षक व कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. NDT न्यूजसाठी अल्ताफ शेख, शहादा. शहादा येथील विकास हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे व्हाईस चेअरमन हिरालाल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील, सचिव प्राध्यापक AK पटेल तसेच विविध शाखांचे प्राचार्य उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवा व शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा. शहादा येथील सर सय्यद हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता झाली. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक लियाकत अली सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा हाजी युनुस बागवान व फैयाज मकसूद इसानी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. NDT न्यूजसाठी अल्ताफ शेख, शहादा. शहादा येथील जॅस्मिन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला शहादा नगरपालिकेचे उपनगराध्यक्षा माधवी पाटील, गट शिक्षण अधिकारी योगेश सावळे, भाजपचे विनोद जैन, सामाजिक कार्यकर्ते मानक चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य व विविध देखावे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आली. कार्यक्रमात शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेज पे बैठे हुए सारे सम्मानीय गेस्ट, सॉरी मैं आप सबका नाम नहीं ले पाऊंगी, मुझे तुरंत निकलना है. सारे पेरेंट्स, टीचर्स एंड आज जिनके लिए खास करके ये प्रोग्राम बनाया गया है वो छोटे बच्चे कब से आके बैठे हैं, वो राह देख रहे हैं कि कब वो परफॉर्म करें. बच्चे बहुत अच्छा परफॉर्म करते हैं, लेकिन आजकल स्कूलों में जो उन्हें बहुत सारा काम दिया जाता है, बहुत सारे कई प्रोजेक्ट्स आप लोग दे रहे हो, पता नहीं प्राइवेट स्कूल्स में क्या चल रहा है, लेकिन आप तो कर पाओगे कि स्कूल में पढ़ाई के साथ साथ उनका खेलना भी बना रहे, वो घर पर खेल सके. नहीं तो आजकल ऐसा ही होता है कि बच्चों को जाकर वो सब प्रोजेक्ट्स कंप्लीट करने हैं, उनका होमवर्क कंप्लीट करना है और वापस पेरेंट्स जो है वो ट्यूशन्स लगा देते हैं, वो खुद से उनका होमवर्क नहीं करवाते हैं. तो ट्यूशन में जाना है, ट्यूशन का भी होमवर्क कंप्लीट करना है, तो बच्चे सारे दिन पढ़ेंगे ही तो खेलेंगे कौन, हम. NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा. शहादा येथील वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलाच्या क्रीडा मैदानावर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सेनेतील जवान शरद नवल पाटील व शेतकरी श्रीपद लक्ष्मण पाटील यांच्या संयुक्त हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पथसंचलनाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. झेंडागीत व राज्यगीतानंतर जय जवान जय किसान हा संदेश प्रियंका ठाकूर यांनी वाचून दाखविला. शैक्षणिक कार्यात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा. शहादा येथील अल फिरदौस स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी AIMIM पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सय्यद फरहद हुसैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून संविधानातील मूल्यांचे पालन करण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमास पालक, शाळेचे प्रिन्सिपल व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या परिसरात देशप्रेम आणि एकतेचे वातावरण अनुभवायला मिळाले. NDT न्यूजसाठी अल्ताफ शेख, शहादा.
नगरपालिका प्रशासित उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक 6 श्रमिक नगर येथे 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता हाजी इक्बाल अन्सारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमात शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. NDT न्यूजसाठी मुजाहिद शेख, शहादा.